हॅलो, हाय, कसे आहात? चला तर आज अशी मस्त पनीर भुना मसाला बनवायचा आहे बरं का. खूप छान टेस्टी आणि खूप झटपट होते. जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना सेम तशी रंग वगैरे चव खूप छान लागते आणि खायला पण खूप मस्त लागते. एक इथे मी वाटी घेतलेली आहे, त्याच्यात मोठे 2 ते 3 चमचे आपल्याला इथे दही घालायचं आहे. दही खूप आंबट नको आहे आपल्याला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे दही कमी जास्तही करू शकता. दही थोडंसं आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये आपल्याला जे पावडर मसाले आहेत ते घालायचे. थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद घालायची, जिरा पावडर घालायची, धणा पावडर घालायची आहे. जे बेसिक मसाले आहेत तेच घालायचे आहेत, खूप घालायचे नाही. इथे मी फक्त रंगाची मिरची घातलेली आहे, तिखट वगैरे बिलकुल घातली नाही. थोडीशीच हळद घातली, थोडीशी धणे पावडर घातलेली आहे मी. खूप मसाल्यांचा वापर करायचा नाही, मग भाजी खायला छान लागत नाही. थोडासा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे, खूप नाही, थोडासाच घातलेला आहे. घातल्याच्यानंतर आपल्याला सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले आणि दही इथे छान मिक्स करायचं आहे आपल्याला. खूप छान रेसिपी होते, अगदी हॉटेलमधल्यासारखी होते. खूप तामझाम करायची गरज पडत नाही आपल्याला. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आपल्याला. पनीरच्या खूप अशा रेसिपी आहेत, पण हे पनीर भुना मसाला खूप छान लागतो, खायला पण खूप मस्त टेस्टी लागतो. ह्याच्यामध्ये आपल्याला पनीरचे जे तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून जोपर्यंत आपण कांदा, ढोबळी मिरची वगैरे चिरत आहे तोपर्यंत रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. छान सगळं मिक्स करायचं बरं का, म्हणजे ना सगळ्या पनीरला पण आपलं जे आहे मसाले वगैरे छान लागतात आणि जरा मुरतात पण त्याच्यामध्ये. छान इथे आपलं दही पनीरला सगळं चोळून झालेलं आहे. इथे मी मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतले होते, पण मी त्यातला एकच कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला अशा पद्धतीने चिरायचा आहे, आडवा नाही चिरायचा, असं उभा चिरायचा आहे आपल्याला कांदा. एकदम पातळ स्लाईसमध्ये चिरायचा आहे. मी दाखवल्याप्रमाणे असा तुम्हाला इथे एकदम पातळ कांदा चिरायचा आहे. तुम्ही इथे बिर्याणीला वगैरे कांदा जरी असा चिरला ना तरी लगेच ताजा पण जातो आणि भरपूर पातळ असाही आपला कांदा इथे चिरला जातो. त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही ना कांदा नक्की चिरून बघा आणि एकदम मोकळे सगळे सुटसुटीत होतात. त्यामुळे ह्या पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने, आणि मोकळा पण होतो बरं का हाताने कांदा. अशा पद्धतीने आपल्याला इथे कांदा चिरून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान टेस्टी भाजी होते. घरी मसाले वगैरे काही बनवायचे नाही आहेत आपल्याला. छान इथे कांदा आपल्याला ना छान बारीक असा चिरून घेतलेला आहे मी. पातळ असा कांदा चिरायचा आहे आपल्याला. आणि कांद्याचं हे पुढची जी साईड आहे ना ही कधी वापरायची नाही भाजीमध्ये. भाजी खूप खराब होते. कोणतीही भाजी करा तुम्ही, त्याच्यामध्ये हे बिलकुल पार्ट वापरायचा नाही कांद्याचा. अशाच पद्धतीने आपल्याला एक मोठी मी शिमला मिरची घेतलेली आहे, तीही आपल्याला छान पातळ स्लाईसमध्ये इथे चिरून घ्यायची आहे बरं का. मोठी बिलकुल चिरायची नाही, एकदम पातळ स्लाईसमध्ये चिरायची. आतल्या बिया वगैरे सगळ्या इथे आपल्याला काढून टाकायच्या आहेत, म्हणजे छान आपली ढोबळी जी आहे ती छान इथे आपल्याला चिरताही येते. मोठी नका ठेव, एकदम पातळ अशी चिरून घ्या, खूप छान होते भाजी. छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला, खूप बारीकही नाही खूप जाडही नाही, मीडियम आकाराची अशी इथे आपल्याला ढोबळी इथे चिरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही पनीरची कोणतीही भाजी करू शकता, असं नाही की पनीर भुना मसालाच करायचा. छान इथे आपली ढोबळी मस्तपैकी ना चिरून झालेली आहे. बघू शकता तुम्ही, मी छान इथे ढोबळी चिरून घेतलेली आहे. एका मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये मी ना मोठ्या आकाराचे 2 टमॅटो घेतलेले आहेत. टमॅटो आपल्याला छान मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिरूनही घालू शकता, पण प्युरी ही भाजी खूप छान होते. मोठ्या असेल तर एकच घ्या, छोटे असेल तर 2 घ्या. टमॅटो आपल्याला लाल बुंद असे घ्यायचे आहेत, ज्याचा कलर एकदम छान असतो असे आपल्याला टमॅटो घ्यायचे आहेत. मी एक मोठा एक छोटा असे टमॅटो घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. छान. आणि आता मी एक मसाला म्हणजे पनीर बटर मसाला मी ह्याच्यात घातलेला आहे. खूप छान भाजी होते, अगदी हॉटेलमधल्यासारखी.
आता म्हणते मी एवढं केलं आणि ह्याच्यामध्ये हा मसाला कशाला. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. छोटंच पॅकेट होतं हे. मी चिरलं आधी, कापलं मी आणि मग तुम्हाला दाखवते. पनीर बटर मसाला आहे हा. त्याच्यामध्ये ना इथे मी दूध घातलेलं आहे. दूध नसेल तर तुम्ही इथे पाणीही घालू शकता. ऑप्शन आहे दूध किंवा पाणी. मसाला दुधामध्ये आपल्याला इथे छान सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. ह्या मसाल्याने भाजी खूप छान होती. मी पनीरची भाजी करायचं म्हटलं ना, थोडासा घरातला मसाला आणि हा मसाला वापरत असते. खूप छान. फक्त हा मसाला वापरायचा नाही आहे आपल्याला. घरातले पण कांदा, टमॅटो, आलं, लसूण हेही मसाले वापरायचे आहेत आपल्याला. इथे छान इथे मिक्स झालेला आहे. इथे पॅन गरम करायला ठेवला मी एक. त्याच्यामध्ये तेल इथे घालून घ्यायचं. पूर्ण तेल पॅनला सगळीकडं मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण पनीर ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आपल्याला पनीर छान आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठही घालू शकता. खूप छान होते. छान सगळं इथं पनीर घालून घ्यायचं आणि छान बारीक गॅसवरच सगळं आपल्याला ना इथं प्रोसेस करायची आहे. मोठा गॅस बिलकुल करायचं नाही, तर लगेच दह्यामुळं इथं आपलं पनीर खाली लागू शकतं. त्याच्यामुळं इथे बारीकच गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. खूप छान भाजी होते, खायला छान लागते. थोडासा वेळ लागला तरी काही हरकत नाही, पण रिझल्ट खूप छान येतो. त्याच्यामुळे छान इथे बारीक गॅसवर आपल्याला पनीर छान फ्राय करून घ्यायचं आहे. बिलकुल इथे मी टच केलेलं नाही. एक 5-10 मिनिटांनी आपल्याला हे ना वर खाली करून घ्यायचं आहे. बघू शकता छान तेलामध्ये इथे आपले पनीर. खूप तेल घालायचं गरज नाही आहे, कारण इथे आपल्याला ना दह्यामुळं पण इथं तेल सुटतं. त्याच्यामुळे छान बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता मी ते पॅन दुसऱ्या गॅसवर ठेवला बारीक गॅस करून. इथे कढई ठेवली, यात आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि छान आपल्याला आलं लसूण इथे परतून घ्यायचं आहे. वास येईपर्यंत करपवायचं बिलकुल नाही आहे. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला इथे पनीर छान परतून घ्यायचं. आलं लसूणची पेस्ट इथे आपल्याला छान परतून घ्यायची आहे. पनीर आपलं दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे मी. आलं लसूणची पेस्ट छान आपली इथे करपल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे. तुम्ही शेवटी घातलं तरी काहीच हरकत नाही आणि नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. ऑप्शन आहे. छान सगळं इथं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जी टमॅटोची प्युरी केली होती ती इथे घालून घ्यायची आहे आपल्याला. मस्त बारीक गॅसवरच आपल्याला हे जे मिश्रण आहे, हा जो मसाला आहे, आपल्याला बारीक गॅसवर छान इथे परतून घ्यायचा आहे. तेलाचा मी थोडासाच वापर केलेला आहे, कारण आपण ऑलरेडी पनीर भाजतानाही त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. छान पनीर इकडे भाजून झालं की मी त्याच्यामध्ये जो चिरलेला कांदा, ढोबळी तेही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम म्हणजे ना खूप शिजवून घ्यायचं नाही आहे, असा त्याचा कुरकुरीतपणा राहिला पाहिजे. भाजी खाताना खूप मस्त लागते. आणि छान सगळं इथे मिक्स करायचं आहे बरं का. बघू शकता मी पलीकडच्या गॅसवर पनीर आणि कांदा छान मिक्स करून घेतलेला आहे. इकडे आपला मसालाही परततो आहे, तिकडं आपलं पनीरही परततं आहे. बारीक गॅसवर फ्राय करायला ठेवलेलं आहे ते. त्यात मी ढोबळीही घालून घेतलेली आहे. बारीकच गॅस ठेवलेला आहे. ढोबळी कांदा टाकलं की आपल्याला गॅस एक 5-10 मिनटं चालू ठेवायचा, नंतर बंद करून घ्यायचा आहे. इथे आपली टमॅटोची प्युरी छान शिजती आहे. टमॅटोची प्युरी छान शिजवून घ्यायची आपल्याला. टमॅटोंचा खूप वास येतो, कचकचपणा लागतो मसाल्यांचा. मसाले कोणतेही असू ते छान परतले ना मग भाजी छान लागते. थोडीशी धणा पावडर घालायची इथे, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. पनीर मसाला घाला तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर गरम मसाला घाला. खूप मसाले घालायचे नाही आहेत, मीडियम असे मसाले घालायचे. थोडीशी हळद टाकली. पावडर मसाल्यांमध्ये खूप मसाले घालायचे नाही, थोडे थोडे मसाले घालायचे. आणि जो आपण पनीर बटर मसाला केला होता ना तो घालायचा. हा मसाला घाला, नक्की भाजी खूप छान होते. पनीर बटर मसाला, दुसरे कोणतेही मसाले तुम्हाला आवडत असतील त्यातला एक कोणताही घातला तरी काहीच हरकत नाही आहे, आणि नाही घातला तरी काहीच हरकत नाही. चॉईस तुमची. छान मसाले इथे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. गॅस मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरच मसाले परतायचे आहेत, नाहीतर मसाले खाली लागू शकतात. मग खाली लागले की करपतात, करपले की भाजीला छान टेस्ट येत नाही आणि खायलाही छान लागत नाही. थोडीशी साखर टाकायची. साखरेने भाजी
खूप छान लागते. खायला पण भाजी खूप टेस्टी लागते. इथे मी मीठही घातलं, साखरही घातली. मीठ खूप घालायचं नाही कारण आपण ऑलरेडी आधीही मीठ घातलेलं आहे. थोडंसं पाण्याचा वापर करायचा म्हणजे मसाले आपले खाली करपत नाही. मिक्सरचं भांड्यातलंच धुवून मी पाणी घातलेलं आहे. खूप पाणी करायचं नाही आहे, मग खूप पातळ भाजी होते. छान मिक्स करून घ्यायचे आहे. तिथे सगळे लो टू मिडियम गॅस ठेवायचा, खूप बारीक गॅस ठेवायचा नाही आहे आपल्याला. मसाले छान इथे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. तेच आपले दुसऱ्या गॅसवर आपलं पनीर, कांदा आणि ढोबळी मिरची ही छान सगळं एक मिश्रण झालेलं आहे. मसाला लागलेला आहे सगळ्याला. इथे आपला मसालाही छान परतलेला आहे. कलर खूप सुरेख आलेला आहे भाजीला. फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तिखट खूप करायचं नाही. बघू शकता पनीर, ढोबळी मिरची पूर्ण मसाले लागलेले आहेत. सगळं आपल्याला इथे मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. इथे छान सगळं इथे मिक्स करायचं आहे भाजी. नक्की ट्राय करा. जिरा राईस असो किंवा बटर नान असो किंवा चपाती असो, खूप छान लागते. पुरी बरोबर पण ही भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. बारीकच गॅस ठेवलेला आहे. मोठा गॅस बिलकुल केलेला नाही आहे. छान सगळे मिक्स केलेले आहे मी. इथे तुम्हाला वाटलं तर थोडंसं गरम पाणी करून घाला, थंड पाणी घालायचं नाही. भाजी कोणतीही असो त्याच्यामध्ये नेहमी आपण आहे ना गरम पाणी करून घालायचं, म्हणजे भाजीची टेस्ट जशीची तशी राहते, बिलकुल खराब होत नाही. त्याच्यामुळं इथे मी थोडंसं पाणी गरम केलं कारण पॅन ऑलरेडी गरम होता. थोडंसंच पाणी घातलेलं आहे, खूप घातलेलं नाही आहे मी इथे पाणी. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखीन थोडंसं घालू शकता इथे आवडीप्रमाणे तुमच्या. छान सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. छान सगळं इथे आपली भाजी मिक्स झालेली आहे. इथे मसाले आपले छान सगळे मिक्स झालेले आहेत. बारीकच गॅस ठेवायचा. छान भाजीला इथे उकळीही आलेली आहे. एक झाकण ठेवायचं. एक 5 ते 10 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे इथे आपल्याला. बारीकच गॅसवर, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही. बघू शकता रंग एकदम अगदी छान सुरेख असा रंग आलेला आहे. भाजी परत इथे एकदा मिक्स करायची, भाजी खाली लागू नये म्हणून इथे भाजी एकदा परत मिक्स करायची. छान बारीकच गॅसवर भाजी ठेवलेली आहे. मोठा गॅस बिलकुल केलेला नाही आहे मी. तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता. काहीतरी नवीन असं खायला छान लागतं. परत एक 5 ते 10 मिनटं मी इथे झाकण ठेवलेलं आहे. 5-10 मिनटाची एक वाफ घ्यायची आपल्याला. झाकण काढवायचं. परत झाकण काढल्याच्या नंतर मी इथे ना थोडीशी क्रीम वापरलेली आहे. दुधावरची साय आहे मी ती घातलेली आहे. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. हलवायचं वगैरे काहीच नाही, असंच झाकण ठेवायचं. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर